नमस्कार, मी अर्चना सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण मस्त अशी पोडाची करंजी बघणार आहोत। मी केली तर पोडाची करंजी सगळं परफेक्ट केलं, पण माझ्या काही चुका झाल्या आणि लेयर्स का नाही सुटलेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काय झालं तेही मला माहिती नाही, पण मी सगळं व्यवस्थित करंजी बनवण्याचा मी प्रयत्न केला, पण माझ्या काही चुका झाल्या, त्या तुमच्या चुका होऊ नयेत यासाठी भरपूर काही टिप्स सांगितले आहेत। नक्की व्हिडिओ पहा। करंजीच्या पारीसाठी लागणारं आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी चाळून घेतलेला 2 वाटी मैदा घेतलाय। वजनी प्रमाणाने पाव किलो मैदा आहे। या पिठामध्ये आता गरम करून थंड केलेलं तूप 2 चमचे घालूयात। मोहन घालताना गोड पदार्थामध्ये तूप वापरायचं आणि तिखट पदार्थामध्ये तेल वापरायचं। चवीनुसार मीठ घालूयात। करंजी बनवताना पिठामध्ये थोडंसं कमी मीठ घालायचं। तूप 2 मिनिटे या पिठाला संपूर्ण चोळून घ्यायचं। थोडं पाणी घालून घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चमचाभर रवा मिक्स करू शकता। वरून थोडंसं तूप घालूयात आणि परत अर्धा मिनिटे मळून असंच झाकून एक 15 ते 20 मिनिटासाठी किंवा अर्धा तास झाकून ठेवलं तरी पण चालेल, पण पीठ मुरवण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत यासाठी लागणारं 2 प्रकारचं सारण बनवून घेऊयात। पहिल्यांदा आपण तीळ शेंगदाण्याचं सारण बनवूयात। त्यासाठी 2 वाटी तीळ घेतलंय, 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि 1.5 वाटी गूळ, 1 चमचा सुंठ पावडर आणि 10 ते 12 वेलची घेतली आहे। तीळ आणि शेंगदाणे खमंग असं बारीक गॅसवरती कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला शेंगदाणे वाटून घेऊयात। मध्यम साईजच्या वाटीने मी प्रमाण घेतलंय। कोणती पण 1 वाटी तुम्ही प्रमाणासाठी घेऊ शकता। जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे, पण खमंग भाजून घ्यायचं तीळ शेंगदाणे। आपण आता तीळ पण बारीक वाटून घेतले, सुंठ वेलची पण थोडीशी साखर टाकून बारीक वाटून घ्यायची। यात आता बारीक किसून घेतलेला गूळ घालूयात। हे सर्व सारण हाताने 1-2 मिनिटे एकजीव करून घेऊयात। एकजीव केलेलं सारण परत एकदा मिक्सरमध्ये पल्स मोडवर अर्धा मिनिटासाठी थोडं सारण घेऊन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ सगळ्या सारणाला एकसारखा लागला जाईल आणि आपलं सारण एकसारखं तयार होईल। आपली करंजी फुटणार नाही। बारीक केलंय मी, पण थोडंसं रवा ठेवलंय। जाड रवा कसा असतो त्या पद्धतीचं आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं। या सारणापासून तुम्ही लाडू बनवू शकता किंवा शेंगदाण्याची पोळी पण बनवू शकता। थंडीमध्ये खायला खूप छान लागते। आता हे तीळ शेंगदाण्याचं सारण बाजूला ठेवूयात आणि दुसऱ्या प्रकारचं सारण म्हणजे खोबऱ्याचं बनवून घेऊया। त्यासाठी मी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं 1 वाटी घेतलंय, अर्धी वाटी साखर घेतली। खोबऱ्याच्या प्रमाणाने म्हणाल तर अर्धी वाटी जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्धा आपल्याला साखर घ्यायची आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात जर खोबऱ्याचे करंजी आवडत असेल तर बारीक रवा पण मिक्स करतात, पण मी फक्त खोबऱ्यापासून बनवते। खायला खूप टेस्टी लागतात। आता ही बारीक केलेली साखर आणि खोबरं परत अर्ध्या मिनिटासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं। यातच आता 1 चिमूटभर वेलची पूड घालायची। आपलं खोबऱ्याचं सारण पण तयार झालं आणि तीळ शेंगदाण्याचं पण सारण तयार झालं। आपण सारण बनवत होतो तोपर्यंत आपलं पीठ पण छान मुरतंय। आता इथे माझी पहिली चूक झाली, ती म्हणजे 2 चमचे मी मैदा घेतला। आपल्याला हे साठा बनवण्यासाठी मैद्याच्या ऐवजी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घ्यायला पाहिजे होता। छान अशा आपल्या लेयर सुटल्या असत्या। तुम्ही ही चूक करू नका। फक्त मैदा घेऊ नका, फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा अर्धा घ्या। आपला साठा बनवून झालाय। पीठ पण अर्धा ते पाऊण तास छान असं मुरलं गेलंय। परत 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। छोटे ते मध्यम साईजचे जेवढे आपण चपाती बनवतो तेवढ्या साईजचे गोळे करून घेतले आहेत। 6 गोळे तयार झाले आहेत। आता एका गोळ्याला आपल्याला पीठ लावायचं आहे आणि मध्यम साईजची याची चपाती करून घ्यायची। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम साईजच्या आणि एकसारख्या सर्व पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। मी एकसारख्या अशा लाटून घेतल्या आहेत। 6 गोळ्याच्या पण मी लाटलेत। मस्त अशा 6च्या 6 एकसारख्या लाटल्या गेलेत। एक टाकली की त्याच्यावरून थोडासा मैदा टाकायचा, परत दुसरी टाकायची, म्हणजे एकमेकाला ते चिकटलं जाणार नाही। आता यातील पहिली पोळी आपल्याला घ्यायची आहे। यामध्ये जो आपण साठा बनवलाय मैद्याचा तो लावायचा आणि दुसरी टीप म्हणजे हा साठा लावताना थोड्या प्रमाणात लावा, जास्त लावू नका। मी सुरुवातीला तर थोडं लावलं, आता जेवढं दिसतंय तेवढं पुरेसं आहे, पण मी बाकीच्या चपातींना जास्त लावलं त्यामुळे ते एकमेकांना चिकटलं गेलं। हाताने लावू शकता किंवा चमच्याने लावलं तरी पण चालेल। आता यावरतीच आपण दुसरी पोळी टाकूयात। दुसऱ्या पोळीला पण असा साठा लावून घ्यायचा आहे। जास्त प्रमाणात लावू नका, एकमेकांना चिकटलं पाहिजे म्हणून अलगद आणि थोडंसंच लावून घ्या। ही दुसरी चूक माझी होती। अशाच पद्धतीने 3-3 चपात्यांना करून घ्यायचं आहे। लेयर्स जर जास्त हवे असतील तर जास्त चपात्यांना करून घेतलं तरी पण चालेल।
वरच्या पोळीला तुम्ही पाहू शकता मी थोडंसं जास्त लावलं आहे, ती पण माझी 2 नंबरची चूक झाली. आता हवा न सोडता आपल्याला असं पॅक असं याचा रोल करून घ्यायचा आहे. हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा. तिसरी चूक माझी झाली ती म्हणजे अलगद हाताने मी थोडासा प्रेस करायला पाहिजे होता, पण मी थोडा जास्त केला, त्यामुळे पण आपले लेयर्स सुटले नाहीत. आता 1 ते 1.5 इंचाचे आपल्याला इथे असे गोळे करून घ्यायचे आहेत. चौथी चूक माझी, मी ते थोडंसं कमी इंचाचे गोळे बनवून घेतले. 1.5 ते 2 इंचापर्यंत करून घ्या. मी 1 इंचाचे गोळे केले, त्यामुळे पारी करताना पातळ झाली आणि आपले लेयर्स सुटले नाहीत. मस्त असे मी गोळे करून घेतले आहेत. अशाच पद्धतीने राहिलेल्या चपातींचे पण आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. हे पीठ एकमेकांना लगेचच चिकटलं जातं आपण साठा लावल्यामुळे. सगळे गोळ्यांना पीठ लावून ठेवायचं. यातील आता 1 गोळा घेऊयात आणि लाटून घेऊ. 5वी चूक म्हणजे लाटताना मी थोडंसं जास्त प्रेस केलं आणि जास्त दाब देऊन मी लाटलं. अगदी अलगद हाताने ही पारी लाटावी लागते. लाटताना छान अशा याच्या लेयर्स सुटल्या होत्या. मी जास्त पातळ पण केलं, एवढी पण पातळ करू नका, यापेक्षा थोडीशी जाड ठेवा, कारण पुडाची करंजी थोडीशी जाड असते तरच लेयर्स सुटू शकतात. आता यातील 2 पारीमध्ये खोबऱ्याचं सारण आणि 2 पारीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं सारण घालायचं आहे. 2 प्रकारच्या मी करंज्या दाखवल्या आहेत, दोन्ही पण खायला खूप छान लागतात. जरी लेयर्स नाही सुटल्या तरी पण मस्त कुरकुरीत आपल्या करंज्या तयार झाल्या होत्या. शेवटी काय चुकांमधूनच माणूस शिकत असतो ना, तर तुमच्या ह्या चुका होऊ नयेत म्हणून मी ह्या टिप्स सांगते. थोडंसं मी पाणी लावते. दूध किंवा पाणी लावायचं, नाही लावलं तरी पण चालतं, अलगद चिकटलं जातं. आता ह्या सर्व करंज्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. याचे जे काट्याचे चमचे मिळतात त्याने काट बनवले तरी पण चालतं. हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि करंजी अशी बनवून घ्यायची. करंजीच्या साच्यातून बनवलं तरी पण चालेल. मस्त असं प्रेस करून घ्यायचं. सुरीच्या मदतीने पण याला डिझाईन बनवू शकता किंवा जो आपला काट्याचा चमचा असतो त्याने पण डिझाईन बनवू शकता किंवा जो आपला करंजीचा चमचा मिळतो त्याने पण डिझाईन बनवली तरी चालेल आणि अगदी असंच ठेवलं तरी पण छान लागतं हे खायला. काट्याच्या चमच्याने याला असे डिझाईन बनवले तरी पण चालतील. आपले 4 करंज्या तयार झाले आहेत. अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाच्या पण आपल्याला करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. करंजी बनवली की अगदी 10-12 करंज्या किंवा 20-1 करंज्या बनवले की त्या कडक होऊ न देता अगदी मऊ आणि ताज्या असतात त्याच वेळेस तळून घ्यायच्या. माझी इथं पुढची चूक झाली ती म्हणजे मी अशा करंज्या बनवून ठेवल्या आणि थोडासा वेळ गेला माझा, दुसऱ्या कामासाठी मी गुंतले आणि करंज्या थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या, त्यामुळे त्याच्या ज्या लेयर्स असतात त्या एकमेकांना चिकटल्या गेल्या आणि आपल्या लेयर्स सुटल्या नाहीत. पुडाची करंजी बनवताना बारीक गॅसवरती तळायची. इथे मी मध्यम गॅसवरती तळले, त्यामुळे पण लेयर्स आपल्या कमी सुटल्या, अगदी दिसतात पण क्वचित लेयर्स दिसतात. तर तुम्ही ह्या चुका करू नये म्हणून मी हे परत सांगते. ज्यावेळेस पुडाची करंजी बनवतो त्यावेळेस अगदी 10-12 करून झाले की तळत राहायचं आणि बारीक गॅसवरती तळायच्या. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, तरच त्या लेयर्स सुटतात आणि छान होतात. या पण करंज्या मस्त झाल्या आहेत, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत. नक्की ट्राय करून पहा. अगदी लेयर्स जरी नाही सुटल्या तर सारण आपलं परफेक्ट झालं होतं, पीठ पण आपलं परफेक्ट झालं होतं. नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी प्रामाणिकपणे माझ्या चुका सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कुणीही निगेटिव्ह कमेंट करू नका, कारण चुकांमधून माणूस शिकत असतो. आपले खोबऱ्याचे पण करंजी तयार झाली आहे, शेंगदाण्याची पण तयार झाली. अजून या गरम आहेत, जसजशा थंड होतील तसतशा आणखी कुरकुरीत होतील. क्वचित 1-2 लेयर दिसत आहेत, जास्त दिसत नाही. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस पण माझ्याकडून पुडाची करंजी अगदी परफेक्ट बनली जाईल. नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने सारण अगदी परफेक्ट तयार होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या मुलीला खायची आहे, त्यामुळे तिला दम निघत नाही, तर तिला देते मी आणि व्हिडिओ थांबवते. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.